Welcome students. Today we are going to discuss some multiple choice questions on alcohols, phenols and ethers. ओके, आता याच्यामध्ये आपण काही सेशन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे ऑलरेडी केलेले आहेत. म्हणजे आपण काय केलं आहे तर प्रिपरेशन मेथड्सपर्यंतचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे आहेत ते केलेत आणि आज आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर्स यांच्यावर काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत हे करणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिक सेक्शन जो आहे हा इंटर रिलेटेड सेक्शन आहे. म्हणजे वेगवेगळ्या टॉपिकमधले रेफरन्सेस जे आहेत ते रेफरन्सेस येत असतात आणि त्यामुळं आपल्याला स्टडी करत असताना ओव्हरऑल स्टडी ऑर्गॅनिकचा जो आहे तो करावा लागतो. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवत असताना आपल्याला त्याचा बेनिफिट जो आहे तो बेनिफिट होतो. आता एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन मी ऑलरेडी फळ्यावर लिहिलेला आहे. द रिॲक्शन सिक्वेन्स इज गिवन. ठीक आहे, रिॲक्शन सिक्वेन्स दिलेला आहे आणि एंड पॉईंट एंड प्रॉडक्ट जो आहे तो एंड प्रॉडक्ट काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, आता रिॲक्शन सिक्वेन्स काय बघा. CH3Br दॅट इज मिथाइल ब्रोमाइड. वेन मिथाइल ब्रोमाइड रिॲक्ट्स विथ KCN पोटॅशियम सायनाइड. ओके, काय प्रॉडक्ट मिळतोय तो प्रॉडक्ट ए म्हटलेला आहे. ओके, आता मिथाइल ब्रोमाइड इज अन अल्काइल हॅलाइड. हे अल्काइल हॅलाइड आहे. ओके, त्याच्यामध्ये KCN ची ऍक्शन विचारलेली आहे. म्हणजे हा पार्ट जो आहे हा पार्ट आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या पार्टमध्ये हा झालेला आहे. ओके, आपल्याला ए हा प्रोडक्ट मिळाला. म्हणजे ही रिॲक्शन पहिला पार्ट जो आहे तो पहिला पार्ट हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये झालाय अल्काइल हॅलाइडची केमिकल प्रॉपर्टी म्हणून. ओके, त्यानंतर इथं पुढे काय म्हटलंय, एचं हायड्रॉलिसिस केलंय ऍसिडिक मीडियम मध्ये. H3O+ म्हटलंय म्हणजे ऍसिडिक मीडियम मध्ये हायड्रॉलिसिस केलंय. इथं आपल्याला बी हा प्रोडक्ट मिळालेला आहे. ओके, आता हा बी हा प्रोडक्ट काय आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता हे जे आहे आपल्याला काय मिळतं तर हायड्रोलिसिस केल्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहे ते कार्बोक्सिलिक ऍसिड इथं मिळतं. ओके, आणि मग त्याच्या ज्यावेळी तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट टाकता, ओके, म्हणजे रिडक्शन करता, तेव्हा तो हा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट सी मिळतो. आणि सी हा प्रॉडक्ट काय आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, आता आपण ऍक्च्युअल रिॲक्शन काय होते ती रिॲक्शन बघू आणि त्याच्यावर आपण सी कोणता आहे तो फाइंड आउट करू आणि नंतर मग जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्या 4 पैकी कोणता आहे ते बघू. ऑप्शन दिलेले आहेत एक ऍसिटिक ऍसिड. ओके, ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे CH3 देन C डबल बॉन्ड O अँड OH. ओके, हा पहिला ऑप्शन आहे ऍसिटिक ऍसिड. दुसरा ऑप्शन दिलेला आहे इथेन दॅट इज CH3 अँड CH3. ओके, हा दुसरा ऑप्शन आहे इथेन. तिसरा ऑप्शन आहे ऍसिटाल्डिहाइड CH3 देन C डबल बॉन्ड O आणि H. ओके, आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे इथाइल अल्कोहोल दॅट इज CH3 देन CH2 अँड OH. ओके, हे 4 ऑप्शन दिलेले आणि आपल्याला सांगितलंय की यापैकी कोणतं ऑप्शन जे आहे ते ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे सी हा जो एंड प्रॉडक्ट जो आहे तो यापैकी कोण असणार आहे असं विचारलेलं आहे. ओके, बघूया आपण. पहिल्यांदा आपण मिथाइल ब्रोमाइड घेऊ दॅट इज CH3 and Br. Okay, methyl bromide is taken and this is treated with KCN potassium cyanide. Okay, ॲरोवर म्हटलेलं आहे अल्कोहोलिक आणि हे हिटिंग साइन दाखवले. आता काय होतं तर हा Br जो आहे हा न्यूक्लिओफाईल आहे. हा बाजूला जाऊन टाकणे CN जो आहे तो CN येतो म्हणजे KBr निघून जाईल आणि CN जो आहे तो CN इथे येईल. म्हणजे यू विल गेट CH3CN. ओके, सो दिस इज अवर प्रॉडक्ट ए. ठीक आहे, हा प्रॉडक्ट ए आहे. ओके, आता पुढच्या स्टेपमध्ये काय म्हटलेलं आहे तर हायड्रॉलिसिस करायला सांगितलेलं आहे H3O+. ओके, आता ज्या वेळेला सायनाइडचं हायड्रॉलिसिस होतं त्यावेळेला आपल्याला मिळतात कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, हे लक्षात ठेवायचं की सायनाइड्स ऑन हायड्रॉलिसिस वी गेट कार्बोक्सिलिक ऍसिड्स. मग आता हा जो CN जो आहे ह्याचं कन्वर्जन COOH मध्ये होतं म्हणजे यू गेट CH3 देन C डबल बॉन्ड O अँड OH. ओके, सो दिस इज अवर प्रॉडक्ट बी. ओके, दॅट इज ऍसिटिक ऍसिड. ओके, आणि मग आता आपल्याला ऍसिटिक ऍसिड जे बी जे आहे त्याचं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड बरोबर त्यांनी रिडक्शन केलेलं आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ओके, आणि ज्यावेळेला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड बरोबर रिडक्शन होतं त्यावेळेला हा जो C डबल बॉन्ड O जो आहे याचं रिडक्शन होऊन ह्याचं कन्वर्जन जे आहे ते CH2 मध्ये होतं आणि आपला प्रॉडक्ट मिळतो CH3 then CH2 and OH. Okay, so
ethyl alcohol is the product. So this is the product C. मग C काय आहे तर CH3CH2OH की जो ऑप्शन जो आहे तो डी मध्ये. ओके. आता इथं जर तुम्ही ऑप्शन जर बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की ॲसिटिक ॲसिड 2 कार्बन ॲटम्स आहेत, 1 आणि 2. ठीक आहे. इथेन 2 कार्बन ॲटम्स आहेत. ॲसिटाल्डेहाइड 2 कार्बन ॲटम्स आहेत आणि इथाइल अल्कोहोल पुन्हा 2 कार्बन ॲटम्स आहेत. ओके. म्हणजे ऑप्शनमध्ये चारीचे चारी ऑप्शन जे आहेत त्याच्यामध्ये 2 कार्बन ॲटम्स आहेत आणि स्टार्ट केली रिॲक्शन मिथाइल ब्रोमाइड म्हणजे 1 कार्बन ॲटम आणि KCN म्हणजे 1 कार्बन ॲटम, 1 आणि 1 2 कार्बन ॲटम. म्हणजे शेवटी ॲट द एंड ऑफ द रिॲक्शन द प्रॉडक्ट विल हॅव 2 कार्बन ॲटम्स. ओके. म्हणजे ज्या वेळेला रिॲक्शन कंप्लीट होईल तेव्हा प्रॉडक्टमध्ये 2 कार्बन ॲटम असणार आहेत. हे आपलं पहिलं लॉजिक जे ते लॉजिक असेल. पण ते लॉजिक जे आहे ते कामाला आलं नाही. कारण का तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2-2 कार्बन ॲटम्स दिलेले आहेत. ओके. म्हणजे पहिलं लॉजिक जे आहे ते बाद झालं. ओके. आणि मग आता लक्षात ठेवायचंय की ज्या वेळेला तुम्ही अल्काइल सायनाइड तयार करता म्हणजे मिथाइल सायनाइड आणि त्याचं हायड्रॉलिसिस ज्या वेळेला होतं त्यावेळेला कार्बोक्सिलिक ऍसिड्स मिळतात. ओके. हे कार्बोक्सिलिक ऍसिड मिळालेले आहे आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचं ज्यावेळेला आपण रिडक्शन करतो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड वापरून त्यावेळेला काय होतं तर फक्त C डबल बॉन्ड ओचं कन्व्हर्जन CH2 मध्ये होतं. म्हणजे यू गेट CH3CH2OH हा जो आहे हा प्रॉडक्ट असणार. सो आवर करेक्ट ऑप्शन इज डी, इथाइल अल्कोहोल. ओके. त्यानंतर आपला पुढचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघू. The compound which reacts fastest with Lucas reagent is the compound which reacts fastest with Lucas reagent. लुकास रिएजंट बरोबर कोणतं कंपाऊंड यापैकी फास्ट रिॲक्ट होणार आहे. ओके. आणि ऑप्शन जे दिलेले आहेत ह्याच्यामध्ये ए ऑप्शन जो आहे तो ब्युटेन 1-OL. ओके. हा पहिला ऑप्शन आहे ब्युटेन 1-OL. त्यानंतर दुसरा ऑप्शन जो आहे तो ब्युटेन 2-OL. ब्युटेन 2-OL. ओके. त्यानंतर तिसरा ऑप्शन सी जो आहे तो 2-मिथाइल प्रोपेन 1-OL. ओके. 2-मिथाइल प्रोपेन 1-OL. आणि डी ऑप्शन जो दिलेला आहे तो 2-मिथाइल प्रोपेन 2-OL. ओके. 2-मिथाइल प्रोपेन 2-OL हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की लुकास रिएजंट बरोबर टर्शरी अल्कोहोल जे ते फास्ट रिॲक्ट होतात. ओके. लुकास रिएजंट बरोबर टर्शरी अल्कोहोल फास्टेस्ट पद्धतीने रिॲक्ट होतात, नंतर सेकंडरी आणि त्यानंतर मग प्रायमरी. हे प्रायमरी अल्कोहोल्स अत्यंत स्लो रिॲक्ट होतात. सेकंडरी अल्कोहोल जे आहेत हे सेकंडरी अल्कोहोल्स त्यापेक्षा थोडेसे फास्ट रिॲक्ट होतात आणि टर्शरी अल्कोहोल जे ते फास्टेस्ट म्हणजे इमिजिएटली तुम्हाला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट तुम्हाला मिळत असतो आणि तो प्रॉडक्ट जो आहे तो टर्बिडिटीच्या स्वरूपात असतो किंवा ऑइल लेअर सेपरेशन या स्वरूपामध्ये असतो. ओके. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं एक लक्षात ठेवायचं, जर समजा कंपाऊंडमध्ये आता आपल्याला नावं दिलेली आहेत. ओके. आपल्याला स्ट्रक्चर्स दिलेले नाही आहेत आणि स्ट्रक्चर जर दिले असते तर आपण पटदिशी आपल्याला माहिती आहे की टर्शरी अल्कोहोल कोणतं आहे ते बघितलं असतं आणि ते जे आहे ते लगेच आपण लिहून टाकलं असतं कारण टर्शरी अल्कोहोल जे आहे ते फास्ट रिॲक्ट होते. ओके. पण याच्यामध्ये कुठेही असं हे केलेलं नाहीये, फक्त नावं जी आहेत ती नावं दिलेली आहेत. आता नावांच्यावरनं टर्शरी कशा पद्धतीने ओळखायचा त्याची एक ट्रिक जी आहे ती ट्रिक मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला OLच्या अगोदर 1 असतं त्यावेळेला ते प्रायमरी असतं कारण प्रायमरी अल्कोहोलमध्ये जो OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप हा 1 नंबरच्या कार्बन ॲटमवर असतो. ओके. मग आता ब्युटेन 1-OL. ओके. म्हणजे हे जे आहे हे प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके. तसंच प्रोपेन 1-OL इकडे अलीकडे काय का असेना प्रोपेन 1-OL म्हटलेलं आहे. ओके. मग 1-OL म्हटलेलं आहे म्हणजे हेही प्रायमरी आहे. म्हणजे हे जे आहे हे प्रायमरी आहे, हे पण प्रायमरी आहे.
ओके. आता एक सोडून दुसरा कोणताही अंक जर समजा असेल, OH ला एक सोडून दुसरा कोणताही अंक असेल तर ते सेकंडरी असतं. ओके. म्हणजे आता हे ब्युटेन 2 ओल म्हटलंय. आता इथे एक नाहीये, म्हणजे 2 नंबरच्या कार्बन ॲटमवर OH ग्रुप आहे. ब्युटेन 2 ओल म्हटलेलं आहे. म्हणजे एक सोडून बाकी कुठलाही नंबर जर आला असेल तर ते सेकंडरी असतं. ओके. म्हणजे हे सेकंडरी अल्कोहोल झालं. ओके. आणि एक सोडून दुसरा कुठलाही नंबर तिथं असेल आणि त्याच नंबरला एक अल्काइल ग्रुप जर असेल तर ते टर्शरी असतं. ओके. एक सोडून कोणताही नंबर, आता एक सोडून कोणताही नंबर म्हणजे इथं 2 नंबर आहे. ओके. आणि त्याच नंबरला जर अल्काइल ग्रुप असेल, पुन्हा 2च म्हटले बघा, तर ते टर्शरी असतं. ओके. सो दिस इज टर्शरी. त्यामुळे आपला ऑप्शन जो आहे तो ऑप्शन काय असणार आहे, तर डी असणार आहे. म्हणजे इट इज नॉट नेसेसरी दॅट यू शुड राईट द स्ट्रक्चर्स लिहिण्याची आवश्यकता नाहीये. ओके. पण आता आपल्याला ही मी ट्रिक जी आहे, ही ट्रिक मी सांगितली, ती ट्रिक लागू पडली का ते बघूया. ब्युटेन 1 ओल म्हटलेलं आहे, म्हणजे 1 2 3 आणि 4. ओके. म्हणजे CH3 CH2 CH2 CH2OH. ओके. दिस इज ब्युटेन 1 ओल. बघा हे प्रायमरी दिसते, CH2OH आहे. ओके. त्यानंतर दुसरं ऑप्शन बी जो आहे तो ब्युटेन 2 ओल म्हटलेलं आहे, म्हणजे CH3 2 नंबरला OH आहे. ओके. CH2 CH3. बघा हे जे आहे हे सेकंडरी आहे. इथं आपण सेकंडरी म्हटलंय, सो दिस इज सेकंडरी, कारण OH ग्रुप जो आहे तो सेकंडरी कार्बन ॲटमवर आहे. ओके. तिसरा ऑप्शन 2 मिथाइल प्रोपेन 1 ओल. सो सी ऑप्शन जो आहे तो 2 मिथाइल प्रोपेन 1 ओल, म्हणजे एक नंबरला OH आहे, 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे. बघा CH2OH आहे, म्हणजे प्रायमरी आहे. ओके. हे जे आहे 2 मिथाइल प्रोपेन 1 ओल जे आहे ते प्रायमरी आहे. आणि आता 2 मिथाइल प्रोपेन 2 ओल, 2 नंबरला मिथाइल ग्रुप. ओके. आणि 2 नंबरलाच OH. ऑप्शन डी. आणि आता ऑप्शन डी मध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे आहे हा टर्शरी कार्बन ॲटम आहे, आणि टर्शरी कार्बन ॲटमला OH ग्रुप जोडलाय, म्हणजे COH आहे, म्हणजेच टर्शरी अल्कोहोल आहे. आणि हे आपलं ऑप्शन जे आहे हे आपलं ऑप्शन असणार आहे 2 मिथाइल प्रोपेन 2 ओल. ओके. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, अल्कोहोल्सचं ज्या वेळेला आपण नाव युपॅक नेम्स ज्यावेळी दिलेले असतात त्यावेळेला जर एक नंबरवर जर समजा OH ग्रुप असेल, 1 ओल असं जर म्हटलं असेल तर ते प्रायमरी असतं. 1 सोडून कोणताही नंबर असेल, ओके, 2 3 वगैरे काही नंबर जर समजा असेल तर ते सेकंडरी असतं. आणि ज्या नंबरला हा OL म्हटलेला आहे, म्हणजे OH ग्रुप म्हटलेला आहे, त्याच नंबरला एखादा अल्काइल ग्रुप जर असेल तर ते टर्शरी असणार आहे. ओके. आता इथं बघा OL 2 नंबरला म्हटलेलं आहे. ओके. त्याचबरोबर हा 2 नंबरलाच मिथाइल ग्रुप देखील म्हटलेला आहे, म्हणजे हे जे आहे हे निश्चित टर्शरी असणार. ओके. एक सोडून बाकी कोणताही, हे 2 ओल आहे, म्हणजे हे सेकंडरी झालं. ओके. इथं 1 ओल आहे, इथं 1 ओल आहे, हे दोन्ही काय आहेत तर प्रायमरी आहेत. ओके. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे ट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकतो. ओके. आता पुढचं एक्झाम्पल किंवा पुढचा क्वेश्चन. Which of the following alcohol cannot be prepared from Grignard's reagent? Okay, which of the following alcohol cannot be prepared from Grignard's reagent? Grignard's reagent पासून यापैकी काय आपण तयार करू शकत नाही? Cannot be prepared from Grignard's reagent. ओके. Grignard's reagent यापैकी कोणतं अल्कोहोल तयार करता येत नाही? ओके. ऑप्शन दिलेले आहेत मिथॅनॉल. ओके. त्यानंतर दुसरा ऑप्शन दिलेला आहे इथेनॉल. तिसरा ऑप्शन दिलेला आहे प्रोपेन 2 ओल. प्रोपेन 2 ओल. ओके. आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे
2-methyl प्रोपेन 2-ol. ओके, हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. आता पुन्हा एकदा एक लक्षात ठेवायचं, आपण ग्रिग्नार्ड्स यांच्या रिएक्शन जे आहेत या रिएक्शनचा एक सेपरेट आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ झालेला आहे. त्यामध्ये आपण रिएक्शन जे आहेत हे रिएक्शन घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलेलं होतं की ग्रिग्नार्ड्स एजंट्स पासून आपल्याला जर अल्कोहोल्स तयार करायचे असतील तर आपल्याला ग्रिग्नार्ड्स रिएजंट प्लस अल्डेहाइड और कीटोन. जर समजा तुम्ही अल्डेहाइड घेतलं किंवा कीटोन घेतलं आणि त्याच्यावर जर समजा तुम्ही ग्रिग्नार्ड्स एजंट जर ट्रीट केला तर तुम्हाला अल्कोहोल जे ते अल्कोहोल्स मिळतात. ओके, आता जेव्हा तुम्ही ग्रिग्नार्ड्स एजंट म्हणता त्यावेळेला ग्रिग्नार्ड्स एजंट आपण कसं लिहितो तर RMG आणि X. ओके, दिस इज ग्रिग्नार्ड्स एजंट. आणि मग अल्डेहाइड जर लिहायचं असेल तर त्यामध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप असतो आणि हायड्रोजन असतो. ओके, आणि कीटोन लिहायचं असेल तर C डबल बॉन्ड O ग्रुप असतो आणि 2 R ग्रुप असतात. म्हणजे आता ग्रिग्नार्ड्स एजंट मध्ये एक R ग्रुप आहे म्हणजे कमीत कमी एक अल्काइल ग्रुप असणार आहे, म्हणजे कमीत कमी एक कार्बन ॲटम इथं असणारच आहे. ओके, अल्डेहाइड मध्ये आपल्याला इथं दिसतंय की एक कार्बन ॲटम जो आहे तो कार्बन ॲटम इथं हायड्रोजन असेल किंवा अल्काइल ग्रुप असेल, म्हणजे कमीत कमी एक कार्बन ॲटम असलेलं अल्डेहाइड पॉसिबल आहे, दॅट इज फॉर्मल्डिहाइड. म्हणजे HC डबल बॉन्ड O आणि H फॉर्मल्डिहाइड आहे. ओके, म्हणजे इथं एक आणि इथे एक 2 कार्बन ॲटम्स हे कमीत कमी इथं असणारच आहेत. ओके, आणि तुम्ही ग्रिग्नार्ड्स एजंट मध्ये एक कार्बन ॲटम घेतला तर इथं तुम्हाला 1, 2 आणि 3 कार्बन ॲटम आहेत, म्हणजे 1 आणि 3 किती झाले 4 झाले. ओके, आपल्याला काय करायचंय तर आपल्याला अल्कोहोल्स मध्ये त्यांनी असं विचारले की ग्रिग्नार्ड्स एजंट पासून कोणतं अल्कोहोल तयार होऊ शकत नाही. आता इथेनॉल तयार होऊ शकतं कारण तुम्ही इकडं एक कार्बन ॲटम इकडं एक कार्बन ॲटम एक आणि एक 2 घेऊ शकता. ओके, प्रोपेन 2-ol तयार होऊ शकतं म्हणजे इकडे एक कार्बन ॲटम ओके आणि इकडे 2 कार्बन ॲटम असं तुम्ही करू शकता की इकडे 2 आणि इकडे इकडे तुम्हाला एक कार्बन ॲटम आणि इकडे 2 कार्बन ॲटम म्हणजे इथं CH3 C डबल बॉन्ड O आणि H ॲसिटाल्डेहाइड तुम्ही घेऊ शकता आणि इथं मिथाइल मॅग्नेशियम काही क्लोराईड ब्रोमाइड घेऊ शकता म्हणजे प्रोपेन 2-ol जे आहे ते तयार होईल. ओके, 2-मिथाइल प्रोपेन 2-ol. इथे किती कार्बन ॲटम आहेत तर हे प्रोपेन म्हणजे 3 आणि हा 2 नंबरचा मिथाइल म्हणजे 4 कार्बन ॲटम आहेत. मग 4 कार्बन ॲटम असेल तर तुम्हाला इथं 1 आहे आणि इथं 1, 2 आणि 3 आहेत. ओके, 3 आणि 1 4 म्हणजे ग्रिग्नार्ड्स एजंट आणि तुम्ही कीटोन जे आहे ते कीटोन घेऊ शकता तर तुम्हाला हे मिळू शकतं. पण मिथॅनॉल मात्र जर समजा तुम्ही बघितलं तर मिथॅनॉल मध्ये फक्त एकच कार्बन ॲटम आहे. ओके, आणि आमच्या स्टार्टिंग मटेरियल मध्ये इथं कमीत कमी एक आणि इथं कमीत कमी एक म्हणजे एक आणि एक 2 कार्बन ॲटम असलं अल्कोहोल जे ते अल्कोहोल तुम्हाला मिळणार आहे आणि 2 कार्बन ॲटम असले अल्कोहोल 1 किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त 1, 2 आणि हे 3 आहेत. ओके, पण एकच कार्बन ॲटम असलेलं जे आहे ते तुम्हाला मिथॅनॉल आहे म्हणजे आवर करेक्ट ऑप्शन इज मिथॅनॉल. ओके, मिथॅनॉल इज अवर करेक्ट ऑप्शन. तर लक्षात ठेवा ग्रिग्नार्ड्स एजंट पासून जर समजा तुम्हाला अल्कोहोल पाहिजे असेल तर मिथॅनॉल सोडून तुम्ही दुसरं कोणतंही अल्कोहोल जे ते तयार करू शकता. ओनली मिथॅनॉल कॅनॉट बी प्रिपेअर्ड फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. Phenol can be distinguished from alcohols by. Okay, phenols can be distinguished from alcohols. Okay, अल्कोहोल आणि फेनॉल यांची डिस्टिंग्विशिंग टेस्ट विचारलेली आहे. ओके, अल्कोहोल्स आणि फेनॉल्स हे डिस्टिंग्विश कशाने आपण करू शकतो असा प्रश्न जो आहे तो प्रश्न विचारलाय आणि ऑप्शन दिलेले आहेत. ह्यामध्ये पहिला ऑप्शन जो आहे तो सोडियम मेटल. ओके, त्यानंतर दुसरा ऑप्शन जो दिलेला आहे तो ॲसिटायलेशन. ओके, ॲसिटायलेशन. त्यानंतर तिसरा ऑप्शन जो दिलेला आहे तो एस्टरिफिकेशन.
आणि चौथा ऑप्शन जो आहे तो न्यूट्रल FeCl3 फेरिक क्लोराईड. ओके, हे 4 ऑप्शन जे आहेत हे 4 ऑप्शन दिले आणि असं म्हटलेलं आहे की अल्कोहोल आणि फेनॉल ओके यांना जर डिस्टिंग्विश करायचं असेल तर तुम्ही यापैकी काय वापराल, म्हणजे वेदर यू विल यूज सोडियम मेटल ओके, ॲसिटायलेशन रिॲक्शन किंवा एस्टरिफिकेशन रिॲक्शन किंवा न्यूट्रल FeCl3. ओके, आता आपल्याला माहिती आहे की अल्कोहोल्स आणि फेनॉल्स दोघांच्या मध्येही आपल्याला OH ग्रुप आहे. ओके, अल्कोहोल मध्ये ROH आहे आणि फेनॉल मध्ये AROH आहे. ओके, आता जेव्हा तुम्ही सोडियम मेटल बरोबर अल्कोहोल ट्रीट करता तेव्हा हा H जो आहे तो H बाजूला जातो आणि त्याने Na येतो, म्हणजे RONA हा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळतो. तसंच फेनॉलच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला तुम्ही सोडियम मेटल बरोबर ट्रीट करता तेव्हा हा H बाजूला जातो आणि ARONA हा प्रॉडक्ट मिळतो. म्हणजे sodium metal reacts with alcohol as well as phenol similarly and you get similar type of product. Okay, acetylation. आता ऍसिटायलेशन मध्ये काय होतं तर ऍसिटाइल ग्रुप जो आहे तो ऍसिटाइल ग्रुप ऍड होतो, तिथंही हा H जो आहे तो H निघून जातो आणि त्या ठिकाणी तुम्हाला COCH3 ग्रुप येतो, म्हणजे ROH प्लस CH3 C डबल बॉन्ड O आणि Cl. ओके, हेच असं जर तुम्ही घेतलं तर काय होतं तर हा H आणि हा HCl निघून जातो आणि तुम्हाला मिळतं RO देन C डबल बॉन्ड O आणि CH3. ओके, हा प्रॉडक्ट जो प्रॉडक्ट मिळतो. तसंच जर समजा तुम्ही जर फेनॉल घेतलं तर फक्त इथे R च्या ऐवजी AR होईल आणि तुम्हाला एस्टर जे ते एस्टर मिळेल. ओके, त्याच्यानंतर एस्टर असेल किंवा ऍसिटायलेशन असेल. ओके, दोन्ही जे आहेत ते दोन्ही सेमच पद्धतीने रिॲक्ट होतात. आणि आता न्यूट्रल FeCl3. न्यूट्रल FeCl3 जे आहे ते अल्कोहोल बरोबर काहीही कलर दाखवत नाही, पण फेनॉल बरोबर मात्र इट गिव्स व्हायलेट कलर. ओके, इथं नो कलर. त्यामुळे आपलं करेक्ट ऑप्शन जे आहे ते FeCl3. Okay, so with neutral FeCl3 you get violet color. So alcohols and phenols can be distinguished by using FeCl3, that is ferric chloride. Okay, now next question. Ethanol on heating with concentrated sulfuric acid at 443 Kelvin gives. Okay, ethanol on heating with concentrated sulfuric acid, that is CH3CH2OH. This is heated with concentrated sulfuric acid at 443 Kelvin gives. ओके, आपण एक्स म्हणू, हा एक्स फाइंड आउट करायचा आहे. ओके, ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन जे आहे ते डाय इथाइल सल्फेट. ओके, डाय इथाइल सल्फेट हा पहिला ऑप्शन आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन जो दिलेला आहे तो डाय इथाइल इथर. ओके, त्यानंतर तिसरा ऑप्शन जो आहे तो इथिलीन आणि चौथा ऑप्शन डी जो आहे तो इथाइल हायड्रोजन सल्फेट. इथाइल हायड्रोजन सल्फेट. ओके, हे 4 ऑप्शन जे हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ओके, आता एक लक्षात ठेवायचं की इथं टेम्परेचर महत्वाचं आहे. 443 Kelvin. Okay, so when alcohol reacts with concentrated sulfuric acid at 443 Kelvin, it undergoes dehydration.
ओके. अँड डिहायड्रेशन इज नथिंग बट रिमूव्हल ऑफ वॉटर. ओके. डिहायड्रेशन म्हणजे काय, तर रिमूव्हल ऑफ वॉटर. आता जेव्हा इथाइल अल्कोहोल किंवा इथेनॉल कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडवर हीट केलं जातं 443ला, त्यावेळेला हा OH आणि शेजारच्या कार्बन एक H. ओके. म्हणजे H2O निघून जातो. म्हणजे इथं CH2 आणि CH2 म्हणजे प्रॉडक्ट जो आहे तो इथिलीन हा प्रॉडक्ट आहे. ओके. हेच जर टेम्परेचर 413 असलं असतं. ओके. 413 आणि अल्कोहोल जर एक्सेस असलं असतं. ओके. अल्कोहोल एक्सेस आणि टेम्परेचर 413 असलं असतं तर तुम्हाला डायइथाइल इथर हा प्रोडक्ट मिळाला असता. ओके. डायइथाइल सल्फेट म्हणजे काय केलंय तर 2 इथाइल अल्कोहोल घेतले आणि त्यामध्ये H2SO4 टाकले आणि डायइथाइल ग्रुप आहे त्याला SO2 SO4 जे आहे ते SO4 जोडलेले आहे. ओके. आणि इथाइल हायड्रोजन सल्फेट म्हणजे ही पहिली स्टेप आहे आणि नंतर पुढच्या स्टेपमध्ये आपला प्रॉडक्ट मिळतो म्हणून ही पहिली स्टेप दाखवली. म्हणजे इथं आपला ऑप्शन जो आहे तो काय, तर इथिलीन इज द करेक्ट ऑप्शन. ओके. टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर 443 म्हटलेलं आहे. ओके. आणि त्याच्यामुळं रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन अशी होणार आहे CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2SO4 किंवा H2O, कारण काय तर डिहायड्रेशन झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला वॉटर जे आहे ते वॉटर तुम्हाला मिळेल. सो द करेक्ट ऑप्शन इज इथिलीन, दॅट इज C ऑप्शन. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. The end product of the following reaction sequence is. Okay. The end product for the following reaction sequence is. आता एक रिॲक्शनचा सिक्वेन्स दिलेला आहे. जसं आपल्याला पहिला MCQ आपण बघितला होता तसाच एक हा सिक्वेन्स दिलेला आहे आणि त्या सिक्वेन्समध्ये आपल्याला एंड प्रॉडक्ट काय आहे ते विचारलेलं आहे. ओके. रिॲक्शन अशी आहे. फेनॉल दिलेलं आहे. ओके. अँड दिस फेनॉल इज ट्रीटेड विथ NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. ओके. गिव्स ए हा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळालेला आहे. ओके. त्याच्यानंतर दिस इज ट्रीटेड विथ कार्बन डायऑक्साईड CO2. ओके. आणि हीट म्हटलेलं आहे. प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट बी दिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर इथं ऍसिडिफाय केलेलं आहे H3OH प्लस. ओके. आणि आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट दिलेला आहे C. ओके. प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट C दिलेला आहे आणि C मध्ये ज्या वेळेला CH3 C डबल बॉन्ड O आणि Cl टाकलं तर प्रॉडक्ट मिळतोय D. ओके. आणि आपल्याला D आयडेंटिफाय करायला सांगितलेलं आहे. द एंड प्रॉडक्ट D जो आहे तो D काय आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. ऑप्शन दिलेले आहेत A सॅलिसिलिक ऍसिड, त्यानंतर बी ऑप्शन दिलेला आहे सॅलिसिल अल्डेहाइड, सॅलिसिल अल्डेहाइड. ओके. त्याच्यानंतर सी ऑप्शन दिलेला आहे दॅट इज फिनाइल ॲसिटेट. ओके. फिनाइल ॲसिटेट. आणि चौथा ऑप्शन जो दिलेला आहे ह्यालाच दुसरं नाव आपण मेन्शन करून ठेवूया, ॲसिटोफिनोन. ओके. आणि डी ऑप्शन दिलेला आहे ॲस्पिरिन. ओके. और ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड, ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड. ओके. हे चार ऑप्शन जे आहेत हे चार ऑप्शन दिलेले आहेत. ओके. आणि आपल्याला विचारलेलं आहे की यापैकी डी हा ऑप्शन जो आहे हा ऑप्शन कोणता आहे. ओके. आता बघा सॅलिसिलिक ॲसिडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे
बेन्झिन रिंग, त्याच्यानंतर OH ग्रुप आणि COOH ग्रुप, दॅट इज ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. ओके. सॅलिसिल अल्डेहाइडचा फॉर्म्युला आहे फक्त COOH ग्रुप जो आहे त्याच्याऐवजी फक्त कोणता ग्रुप आहे तर CHO ग्रुप आहे. ओके, म्हणजे ऍसिड अल्डेहाइड जे आहे ते किंवा अल्डेहाइड ग्रुप आहे आणि बेन्झिन रिंग आहे आणि OH ग्रुप आहे. ओके. ऍसिटोफिनोन, ऍसिटोफिनोन जे आहे ते असं आहे ही बेन्झिन रिंग, ओके, आणि C डबल बॉन्ड O आणि CH3. ओके. सो दिस इज ऍसिटोफिनोन. आणि ऍस्पिरिन म्हटलेलं आहे. ऍस्पिरिन मध्ये कसं आहे तर ही बेन्झिन रिंग, ओके, हा C डबल बॉन्ड O आणि OH आणि इथं O C डबल बॉन्ड O आणि CH3. ओके. दिस इज ऍस्पिरिन और ऍसिटाइल सॅलिसिलिक ऍसिड. ओके. आता विचार करूया, आपण फेनॉल घेतलं त्यात NaOH टाकलेलं आहे. ओके. आपल्याला ए जो आहे ए हा प्रॉडक्ट मिळाला. आता ए हा प्रॉडक्ट कसा असेल तर ही बेन्झिन रिंग आणि इथं ONa असेल. ओके. त्याच्यानंतर CO2 टाकले त्यामध्ये. ओके. आता CO2 टाकल्या म्हणजे आपलं प्रॉडक्ट मिळेल ही बेन्झिन रिंग, ओके, हा ONa आणि इथं COOH. ओके. त्याच्यानंतर आता पुढे काय केलेलं आहे तर हायड्रॉलिसिस केलंय, म्हणजे हा ONa जो आहे त्या ONaचं कन्व्हर्जन जे आहे ते OH मध्ये झालं आणि इथं COOH. आणि आता इथं CH3COCl टाकलेलं आहे. ओके. CH3COCl टाकलेलं आहे म्हणजे ऍसिटायलेशन केलेलं आहे. ओके. ऍसिटायलेशन केलं की हा H आणि हा Cl HCl निघून जातो आणि आपला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळतो. हा O, हा H, ठीक आहे, आणि हा Cl HCl निघून गेला म्हणजे O C डबल बॉन्ड O CH3 हा COH आहे तसाच, म्हणजे O C डबल बॉन्ड O CH3 हा COH आहेच तसाच, म्हणजे ऍस्पिरिन किंवा ऍसिटाइल सॅलिसिलिक ऍसिड. सो आवर करेक्ट ऑप्शन इज दिस ऍस्पिरिन. ओके. आता हे दोन रिॲक्शन्सचं कॉम्बिनेशन आहे. एक म्हणजे कन्व्हर्जन ऑफ फेनॉल इंटू सॅलिसिलिक ऍसिड, ओके, म्हणजे C पर्यंत, आणि मग सॅलिसिलिक ऍसिड टू ऍस्पिरिन हे दुसरं कॉम्बिनेशन. ओके. म्हणजे दोन कॉम्बिनेशनची ही रिॲक्शन केलेली आहे. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन.